हाय फ्रेंड, तुम्हालाही अशी चमचमीत चिकन पुलाव खायचा आहे? तोही फक्त अर्ध्या तासात बनतो. अजिबात वाटण-घाटण न करता कमी साहित्यामध्ये एकदम चविष्ट चिकन पुलाव तयार होतो. तुम्ही नक्की एकदा करून बघा. चला आपण रेसिपी बघूया. मी ते 1 किलो चिकन घेतलं आहे. त्यामध्ये लिंबू पिळू आपण. 1 लिंबू पूर्ण पिळायचा यामध्ये, म्हणजे चिकनमध्ये लिंबू आणि मीठ टाकून धुतलं ना, चिकनचा अजिबात उग्र वास येत नाही आणि चिकन म्हणजे पूर्ण स्वच्छ क्लीन होतं. बघा, हळद आणि लिंबू आणि मीठ पिळून झालं. आता याला पूर्ण चोळून घेऊ आणि 5-6 पाण्याने धुवून घेऊ. बघा चिकन किती क्लीन झालं. तुम्ही नेहमी अशा पद्धतीनेच चिकन धुवा. आता एका कढई ठेवली मी गॅसवर. आता त्या कढईमध्ये 1 चमचा तेल टाकूया. तेल चांगलं गरम झालं. आपण धुतलेले चिकन यामध्ये ॲड करू. चिकनला आपल्याला शिजवायचं नाही, फक्त 2 मिनटं याला वाफवायचं आहे, म्हणजे जेणेकरून चिकनचं जे पाणी असतं ना ते आपल्याला आटवायचं आहे. त्यावरती थोडीशी हळद आणि थोडंसं मीठ टाकूया. दुसरं काहीच नाही टाकायचं आहे आपल्याला याच्यामध्ये. फक्त हळद आणि मीठच टाकायचं. हेच टाकून याला वाफवायचं. पाणी अजिबात टाकू नका. जे चिकनचं पाणी असतं ना तेच त्याच्यामध्येच आपलं चिकन वाफवतं. बघा, चिकन आपलं 2 मिनटं पूर्ण वाफवून झालं. आता आपण तिला फोडणी देऊ. बघा, एका मोठ्या पातेल्यामध्ये मी खडे मसाले घातले, तेजपान घातले, जिरे, कढीपत्ता हे चांगलं होऊ दिलं. आता यामध्ये 3 मोठे साईजचे कांदे घालूया आणि मोठ्या मिरच्या असतात ना हिरव्या, त्या मी लांब लांब चिरून घेतल्या, ते यामध्ये ॲड करू. आता याला चांगलं गोल्डन होईस्तोवर तळून घेऊ. म्हणजे आपल्याला कांदा पूर्ण लाल करायचा नाही, जाळायचा नाही आहे, फक्त कलर चेंज होईपर्यंत होऊ द्यायचा आहे. आपला कांदा झाला का त्यामध्ये आपण 4 मोठे साईजचे टोमॅटो घेतले मी, ते यामध्ये ॲड करूया. कांदा टोमॅटो चांगला झाला तर त्यामध्ये आपण 2 चमचे आलं लसूण पेस्ट घालू. आलं लसूण पेस्ट तुम्ही दुकानात जे मिळतं तेही ॲड करू शकता किंवा घरामध्ये आपण करून ठेवतो ते घालू शकता. मसाला आपला आलं लसूण पेस्ट हे चांगलं तळून झालं. त्यामध्ये लाल तिखट, धने पावडर आणि हळद टाकलं. हे चांगलं परतून घेतलं. यामध्ये 1 कप दूध घालू. दूध ना स्किप करू नका. दुधाने बिर्याणीची चव आणखी वाढते. दूध घालून झालं का 2 मिनटं याला झाकण ठेवून शिजवून घेतलं होतं. बघा किती भारी कलर आला आहे. तरी तर 1 नंबरच आली आहे या मसाल्याला. इतकी छान लागत होती ना बिर्याणी खायला. तुम्ही नक्की एकदा माझी रेसिपी ट्राय करा. आपला मसाला परतून झाला. यामध्ये मी 1 चमचा दीपक मसाले घातले आणि 2 चमचा एव्हरेस्टचा बिर्याणी मसाला घातला. तो मसाला परतून घेतला का यामध्ये आपण वाफवलेलं चिकन घालूया. आता तुम्ही म्हणाल ताई का चिकन वाफवून घेतलं आणि ते बिर्याणीमध्ये घातलं का ते चिकन पीस तुटतात? तर अजिबात तसं काही होत नाही. आपण इथं चिकन पूर्ण शिजवलं नाही आहे, फक्त वाफवून घेतलं होतं, त्याच्याने चिकन पीस तुटत नाही. आता ह्यामध्ये अर्धा किलो तांदूळ टाकले मी तांदूळ सफेदवाले घेतले, ते अर्धा किलो घेतले मी. त्याला चांगले 3-4 पाण्याने धुवून घेतले आणि ते यामध्ये ॲड केले. आता याला पूर्णपणे मिक्स केलं. 2 मिनटं होऊ दिलं चांगलं. जितकं तांदूळ घेतले होते ना तितकं त्याच्या दुप्पट मी पाणी घालते याने. हे मेजरमेंट एकदम परफेक्ट आहे. तांदूळ जितके घेतले ना त्याच्या दुप्पट पाणी टाकायचं, कारण आपण पातेल्यामध्ये करतो आहे बिर्याणी, म्हणून तांदूळाला दुप्पट पाणी लागतं. आता याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घालूया. याला उकळी आली. बघा, मी 10 मिनटं असंच झाकण न ठेवता याला उकळी येऊ दिली. याचं पाणी अर्धं झालं. यामध्ये मी आता वरतून कोथिंबीर टाकला आणि झाकण ठेवून याला 10 मिनटं होऊ देऊ. बघा, 10 मिनटामध्ये पूर्ण पाणी आपलं बिर्याणीमध्ये आटलं आहे आणि आपले तांदूळ पण चांगले शिजले. बघा, एकदम सुटसुटीत झाले. अजिबात तांदूळ तुटले नाही का काहीच नाही. बघा किती भारी दिसते ती बिर्याणी. चला आपण सर्व करू. बघा किती भारी झाली आहे ना बिर्याणी. खाऊशी वाटते तुम्हाला पण बिर्याणी? मग नक्की एकदा करून बघा. ही रेसिपी तुम्हाला नक्की आवडेल व तुमच्या घरच्यांनाही आवडेल, तुम्ही जर का अशी बिर्याणी करून बघितली तर. थँक्यू.